नमस्ते फ्रेंड्स. आज आपण मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी एकदम झटपट तयार होणारा मेथीचे पौष्टिक पराठे कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत. आणि हे पराठे तुम्ही बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत बनवून तयार होतात. अगदी दिवसभर किंवा 2 दिवस जरी ठेवली तर अजिबात कडक होत नाही. आणि हे पराठे आपण काहीही न वापरता फक्त गव्हाच्या पिठापासून बनवले आहे. त्याच्यामध्ये बेसन पीठ, तांदळाचं पीठ किंवा रवा वगैरे काही वापरले नाही. फक्त गव्हाचं पीठ आणि मेथी वापरून एकदम छान पौष्टिक असे पराठे आपण बनवून तयार केलेले आहेत. हे पराठे एवढे टेस्टी बनतात ना की मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही दिले ना का मुलं अजिबात टिफिन वापस आणणार नाहीत. एवढे मस्त आणि एवढे चविष्ट पराठे बनवून तयार होतात. चला तर लगेच वेळ वाया न घालवता आपण हे झटपट पराठे बनवायला सुरुवात करूयात. आता पराठे बनवण्यासाठी ना इथं एक मोठ्या आकाराची मेथीची गड्डी अशा पद्धतीने मी निसून घेतलेली आहे. आणि पराठे बनवण्यासाठी ना आपल्याला मेथीच्या ज्या काड्या असतात ना त्या अजिबात घ्यायच्या नाही, फक्त याचा पाला घ्यायचा अशा पद्धतीने. तर मी इथे एक मोठ्या आकाराची गड्डी आणि ही मेथी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. अगोदर स्वच्छ धुवून याला कोरडी करून घेतलेली आहे. आता ही मेथी काय करायचं आपल्याला थोडी याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे. तुम्ही बारीक कट केली नाही ना तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. पण अशा पद्धतीने कट केली तर थोडीशी बारीक होती. बाकी तुम्ही नाही कट केली ना तरी काहीच हरकत नाही. पण मी अशा पद्धतीने याला कट करून घेऊ राहिले. जास्त बारीक नाही कट केलं तरी पण चालत आहे, असं काही नाही. पण मी इथं कट करू राहिले अशा पद्धतीने. आपल्याला पण कट करायच्या आधी ना स्वच्छ धुवून घ्यायचे, तर लक्ष ठेवायचं आपल्याला. स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आणि मगच अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायची. तर बघू शकता मी इथं जास्त बारीकसुद्धा नाही कट करून घेते, अशाच पद्धतीने कट केलेली आहे. आणि नाही केली तरी पण काही हरकत नाही. तर अशाच पद्धतीने आता मी उरलेली सगळी मेथी कट करून घेणार आहे आणि एका पातेल्यामध्ये अशा पद्धतीने काढून घेणार आहे. तर बघू शकता इथं अशा पद्धतीने मी मेथी आता एवढी कट करून घेतलेली. आता आपण पराठे बनवण्यासाठी एक वाटण तयार करूया. तर मी इथे घेतले मिक्सरचं भांडं आणि त्याच्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात. 7 ते 8 हिरव्या मिरच्या, त्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे आणि 1 चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. तर तिखटचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता. तर पाणी न घालताना अशा पद्धतीने वाटून घेतलेलं तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. आता मी काय केले 2.5 ते 3 वाट्या इथं गव्हाचं पीठ घेतलेले आणि गव्हाचं पीठ याला चाळून घेतलेलं इथं मी. आज आपण कमी पीठ आणि जास्त मेथीची भाजी वापरणार आहोत. तर मी एवढं पीठ घेतले आणि त्याच्यामध्ये आपण ही बारीक कट केलेली सगळी मेथीची भाजी ना अशीच टाकून घ्यायची कच्चीच. याला शिजवायची वगैरे अजिबात काही गरज लागत नाही. तर ही भाजी टाकून घ्यायची. आता ही भाजी टाकलं लगेच आपल्याला इथं आपण जे वाटण तयार केले ना ते वाटण टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेचच चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेच अर्धा चमचा इथं हळदसुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे. आता हे सगळं आपल्याला अगोदर असंच कोरडं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये जास्त मसाले वगैरे काही टाकायची गरज लागत नाही आहे. एकदम कमी मसाल्यात, कमी साहित्यामध्ये एकदम चविष्ट आपले पराठे ना बनवून तयार होतात. आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, कोरडंच नाही एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित नीट मिक्स करायचं आहे. त्यानंतर लगेच आपल्याला 2 चमचे इथं तेल टाकून घ्यायचे. तेलामुळे छान असे आपले पराठे बनवून तयार होतात. तर त्यामुळे फक्त 2 चमचे तेल टाकायचे, जास्त तेल वगैरे टाकायची सुद्धा गरज लागत नाही. आता तेल टाकल्यानंतर सुद्धा हे तेल आपल्याला सगळ्या पिठाला अशा पद्धतीने चोळून घ्यायचे, सगळं एकजीव करून घ्यायचे अशा पद्धतीने. आता नीट मिक्स केल्यानंतर लगेचच काय करायचं आपल्याला ह्याच्यात थोडं पाणी टाकून ना याला मळून घ्यायचं आहे. आणि पाणी टाकताना एकसोबत नाही टाकायचं, भाजीला पण असं पाणी सुटतं. त्यामुळे काय करायचं आपल्याला कुठल्या भाज्यांचे पराठे बनवताना आपल्याला पाण्याचा अंदाज घेताच पाणी टाकायचं. थोडंच पाणी टाकायचं आहे आणि घट्टसर असायचं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा पिठाचा. जसं आपण चपात्या बनवतो ना तसं पीठ मळतो, अजिबात तसं पातळ नाही मळायचं आपल्याला. हे पीठ ना पराठ्याचं थोडंसं घट्ट मळायचं, हलकंसं घट्ट मळून घ्यायचं. त्यामुळे पाण्याचा अंदाज घेत थोडं पाणी टाकायचं आहे. हलकंसं आपलं असं घट्टसर अशा पद्धतीने याचा गोळा तयार करून घ्यायचा पिठाचा. एकदम सोप्या पद्धतीने बनवले. तुम्ही जर अशा बनवले ना सगळ्या पद्धती विसरून जाताल. किंवा तुम्हीसुद्धा कशा पद्धतीने बनवताना हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर बघू शकता अशा पद्धतीने थोडं पाणी टाकून ना अशा पद्धतीने घट्टसर मी ह्या पिठाचा गोळा तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकता जास्त निब्बर नाही, जास्त पातळ नाही करायचा. आता लास्टमध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकून घ्यायचं. तेल टाकल्यानंतर ना ह्या तेलामध्ये हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तेलात परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे छान आपले पराठेसुद्धा मस्त बनून तयार होतात. तर बघू शकता अशा पद्धतीने घट्टसर मी याला मळून घेतले. जास्त पातळ नाही किंवा जास्तही प्रमाणाच्या बाहेर घट्ट नाही, हलकंसं याला घट्टसर असं मळायचं आहे. आता याला मुरत वगैरे घालायची अजिबात काही गरज नाही. आपण लगेचच पराठे बनवायला घेऊया. आता पराठे बनवण्यासाठी ना मी इथे एक चपातीच्या आकाराचा मिडियम आकारात म्हणजे असा गोळा घेतलेला आहे. तुम्हाला किती मोठा किंवा किती छोटा पराठा बनायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे एक गोळा घेऊ शकता.
आता जसं आपण चपाती करतो ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला करायचं. अगोदर छोटी याची पुरी लाटून घ्यायची. जसं आपण चपातीला तेल लावतो तसं तेल लावून घ्यायचं आहे, मुडपून घ्यायचं आहे आणि परत तेल लावून परत मुडपायचं आहे आणि आपल्याला कोरड्या पिठामध्ये बुडून अशा पद्धतीने कडेकडेने लाटत हा पराठा आपल्याला पातळसर असा लाटून घ्यायचा आहे. लाटताना मध्ये अजिबात जोर द्यायचा नाही. कडेकडेने लाटत मस्त गोलसर आणि पातळ हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही पराठा मस्त छान असा मी लाटून घेतलेला आहे आणि एकदमही जास्त अति पातळसुद्धा नाही किंवा जास्तही जाडसर नाही, अशा मिडियम आकारामध्ये हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. छान असा पराठा लाटून तयार झालेला आहे आणि बघू शकता पराठ्यामध्ये भरपूर अशी आपली भाजीसुद्धा दिसू राहिलेली आहे. नुसतं पीठ वगैरे अजिबात नाही, मस्त अशी भाजीसुद्धा दिसू राहिली. चला तर लगेच पराठा शेकून घेऊया. पराठा शेकण्यासाठी गॅसवरती तवा ठेवला आहे. तव्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे खाली आणि तेल लावल्यानंतर लगेच हा पराठा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता पराठ्याची खालची बाजू व्यवस्थित शेकल्यानंतर लगेच आपल्या उलथणीने याला उलथून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे. आता दुसरीसुद्धा बाजू नीट शेकल्यानंतर लगेच त्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा लावू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. तेल लावून घ्यायचे. आता याच्यामध्ये भरपूर भाज्या असल्यामुळे पराठे एवढे फुगत नाही. फुगले तरी एकदम थोडेसे फुगतात किंवा काही फुगतात, काही फुगत नाही. नाही फुगले तरी काही हरकत नाही, कारण आपण याच्यामध्ये भाजी जास्त वापरली ना, त्यामुळे जास्त फुगत नाही. पण मस्त असे शेकून तयार करायचे. आपल्याला मस्त असा शेकायचा हा पराठा, खरपूस असा शेकून घ्यायचा आहे. आता हा एक पराठा शेकल्यानंतर दुसरासुद्धा पराठा मी त्या तव्यावरती टाकून घेतलेला आहे. आता दुसऱ्यासुद्धा पराठ्याची एक बाजू शेकल्यानंतर आपल्याला बाजू पलटी करून घ्यायची आणि दुसऱ्यासुद्धा बाजूने छान असा पराठा शेकून घ्यायचा आहे. तेल, तूप तुमच्या आवडीप्रमाणे काही लावून घ्यायचं. मस्त खरपूस पराठे शेकून घ्यायचे. तर बघू शकता किती छान आपला पराठा बनवून तयार झालेला आहे आणि दिसायलाही किती सुंदर दिसू राहिलेला आहे. तर अशा पद्धतीने पराठे केले ना, तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, मुलं एवढ्या आवडीने खातील ना. आणि मेन म्हणजे मुलं पालेभाज्या खात नाही. मग अशा पद्धतीने जर खाल्ल्यानं त्यांच्या पोटातसुद्धा पालेभाज्यासुद्धा जातील. खूप चविष्ट असा पराठा बनवून तयार होतो. एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये हे पराठे बनवलेले. हे पराठे तुम्ही ना डब्यासाठी सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा झटपट तयार करू शकता. बघू शकता किती छान आपला पराठा दिसू राहिले, एकदम मऊ लुसलुशीत. तर अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे तयार करून घेऊयात. तर बघू शकता इथं सगळे पराठे मी बनवून तयार केलेले आणि बघू शकता पराठे दिसण्यावरून किती सुंदर असे दिसू राहिलेले. एकदम मस्त, एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम चविष्ट बनवून असे तयार झालेले. मुलांच्या टिफिनला रोज रोज काय द्यावं काही समजत नाही ना, मग अशा पद्धतीने भाज्यांचे पराठे केले ना तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातील. तुम्ही ह्याच पद्धतीने पालक पराठासुद्धा करू शकता. तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या भाज्यांचे पराठे अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. ह्या पराठ्याबरोबर हे पराठे दह्याबरोबर खाल्ले किंवा टोमॅटो केचपबरोबर खाल्ले तरी खूप छान लागतात किंवा नाश्त्यासाठी असे चहाबरोबर हे पराठे खाल्ले ना तरीसुद्धा एकदम अप्रतिम लागतात. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा आणि कशी वाटली ना रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं, त्यामुळे लाईक नक्की करा आणि आवडलं असेल तर एकदा नक्की बनवून बघा आणि हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी ना जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा आणि नक्की अशा पद्धतीने बनवून बघा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.